तुम्हाला माहिती आहे का, आपण हॉटेलमध्ये गेलो की चिकन असो किंवा मटण छान लपथपीत असणारं ऑर्डर करतो. कारण आपण घरामध्ये नेहमीच झणझणीत रस्सा आणि सुक्कं मटण आणि चिकन खातच असतो. पण हॉटेलसारखं छान लपथपीत ग्रेव्हीवालं मटण घरी कसं बनवायचं हे तुम्हाला माहिती आहे का? एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होतं आणि काही नाही हो, वाटणसुद्धा तेच असतं. फक्त बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला ना, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत. हिरवं वाटण तयार करण्यासाठी इथे मी 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. मी घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत, त्यामुळे मी 10 घेते. तुम्ही घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या जर लहान आकाराच्या असतील तर 15 ते 16 घ्या. त्यानंतर इथे मी मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर घेताना अशा पद्धतीने शक्यतो देठासहित वापरायची, म्हणजे ग्रेव्हीची चव आणि ग्रेव्हीला रंग खूप छान येतो. त्यानंतर यामध्ये थोडंसं आलं घालायचं आणि 2 हिरव्या मिरच्या. आता या ठिकाणी मटण ग्रेव्ही तुम्हाला कशी तिखट हवी आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण पुढे यामध्ये लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसालासुद्धा वापरणार आहोत. त्यानंतर यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं, सर्व साहित्य मिक्सरला फिरवायचं आणि छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतले, आपलं वाटण तयार झाले. आता आपण मटण मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं. चाळणीमध्ये ठेवून यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी निथळून घेतले. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. त्यासाठी 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला किंवा मटण मसाला, 1 छोटा चमचा मीठ घालायचं आणि 4 चमचे इथे मी दही फेटून घेतलं आहे ते घालायचं. दही घेताना लक्षात ठेवा, जास्त आंबट वापरायचं नाही. आणि त्यानंतर यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते हिरवं वाटणसुद्धा 4 चमचे घालायचं. या ठिकाणी सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी मी नाश्त्याचा चमचा वापरला आहे. आता हे सर्व साहित्य मटणाला अगदी व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं. त्यासाठी इथे मी हातानेच हे मिक्स करून घेणार आहे. हाताने सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की मटणाला व्यवस्थित सर्व बाजूनी लागलं जातं, छान एकजीव होतं. तर इथे पहा, सर्व साहित्य मटणाला मी सर्व बाजूनी छान एकसारखं लावून घेतलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनटं हे मटण मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. मटण मॅरिनेट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. आपण या ठिकाणी ग्रेव्ही बनवण्यासाठीचं वाटण तयार करून घेतोय, त्याचा मसाला भाजून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की आता यामध्ये इथे मी 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी, 4 लवंगा, 1 स्टार फूल आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतले आहेत. सर्व खडे मसाले तव्यामध्ये घालायचे. मंद आचेवर हलकेसे गरम होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, सर्व खडे मसाले हलकेसे गरम होईपर्यंत मी भाजून घेतले आहेत. आता हे भाजून घेतलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर तोच तवा मी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवला आहे. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि तीळ छान तडतडेपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्यायचं. तर इथे पहा, तीळ तडतडेपर्यंत मंद आचेवर हे सर्व साहित्य सुद्धा मी भाजून घेतलं आहे. आता हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. पुन्हा तोच तवा गरम करायला ठेवायचा. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी पाववाटी सुकं खोबरं चिरून घेतलं आहे ते घालायचं आणि आता तेलामध्ये हे खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे पहा, खोबरंसुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. खोबरं थंड करायचं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आधीचं भाजून घेतलेलं साहित्य काढलं आहे त्यामध्येच हे काढून घ्यायचं. त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे. आता यामध्ये इथे मी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता कांदासुद्धा मीडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. हॉटेल स्टाईल कोणतीही भाजी जेव्हा तुम्ही बनवाल ना, तेव्हा कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे. तर इथे पहा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी छान असा परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 टोमॅटो चिरून घेतला आहे तो घालायचा. त्यासोबतच 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे ते सुद्धा घालायचं आणि मूठभर इथे मी कोथिंबीर घेतली आहे. इथे कोथिंबीर घेताना सुद्धा मी देठासहितच वापरली आहे. आता पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला कांद्याचा रंग आणखी गडद होईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे.
तर इथे पहा, सर्व साहित्य कांदा आणखी सोनेरी रंग येईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता हे भाजलेलं साहित्यसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे मी थंड करून घेतलं आहे. आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे. छान स्मूथ असं वाटण तयार झालं आहे. आता आपण ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळतं तसं लपथपीत मटण किंवा मटण ग्रेव्ही बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर गरम झाला की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी तेल घालायचं किंवा या ठिकाणी तुम्ही 4 मोठे चमचे तेलाचा वापर करू शकता. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत. तो चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा. तर इथे पहा, कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी तेलामध्ये भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता वाटण तयार करताना आपण यामध्ये जास्त प्रमाणात पाणी वापरले, त्यामुळे पाणी बाहेर उडतं आणि मसाला लवकर भाजला जात नाही. त्यासाठी काय करायचं, इथे मी कुकरवर झाकण ठेवलं आहे. कुकरचं झाकण लावलेलं नाही आहे, फक्त ठेवलं आहे आणि कुकरच्या झाकणाची मी रिंगही काढून घेतली आहे. झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मसाला छान घट्टसर झाला आहे, म्हणजे यामध्ये जे पाण्याचं प्रमाण होतं ते सुद्धा कमी झालं आहे आणि मसाल्याला बाजूनी छान तेलही सुटले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 3 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला किंवा मटण मसाला या ठिकाणी वापरायचा आहे आणि 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, ती घालायची. त्यासोबतच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे पावडर मसाले या मसाल्यामध्ये मिक्स करायचे. पावडर मसाले पाण्यासोबत भाजून घेतले ना की मसाल्याला छान तेलही सुटतं, त्यासोबतच मसाल्यांचा कच्चेपणा पटकन निघून जातो आणि जी काही तुम्ही भाजी बनवताय त्याची चवही वाढते. मसाले मिक्स करून घेतले की झाकण ठेवायचं, पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर इथे पहा, झाकण ठेवून सर्व मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. तुम्ही बाजूने पाहू शकता, मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे, त्यासोबतच मसाल्याचा रंगसुद्धा पाहू शकता. आता हा मसाला झाकण न ठेवता मी असाच आणखी 1-2 मिनटं परतून घेते. मसाला परतून होतोय तोपर्यंत इथे पहा, आपण जे मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान मॅरिनेट झालं आहे. दह्यामुळे पाणीसुद्धा सुटलं आहे. आता हे मटण आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे. तोपर्यंत इथे पहा, मसालाही छान परतून झाला आहे. आता हे मॅरिनेट केलेलं मटण आपण यामध्ये घालून घेऊयात. तर इथे सर्व मटण मी या मसाल्यामध्ये काढून घेतलं आहे. बाउलमध्ये जो मसाला शिल्लक आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी आपण पुढे वापरणार आहोत. यासोबतच यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं किंवा तुमच्या अंदाजाने मीठ घालू शकता, कारण आपण मटण मॅरिनेट करताना सुद्धा यामध्ये मीठ वापरलं आहे. आता मटण आणि मीठ घातल्यानंतर मसाल्यासोबत मटण मिक्स करायचं, 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती हे मटण वाफवून घ्यायचं. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं हे मटण मी छान असं वाफवून घेतलं आहे. दह्यामुळे, मिठामुळे आणि मटणाला स्वतःचं असं छान पाणी सुटलं आहे. तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हीसुद्धा बाजूने पाहू शकता. त्यानंतर आता ज्या भांड्यामध्ये आपण मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्येच मी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं होतं. मसाला त्यामध्ये मिक्स केला आणि ते पाणी आता यामध्ये घालायचं. अर्ध्या ग्लासपेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अर्धा किलो मटणसाठी अर्धा ग्लास पाणी परफेक्ट आहे. पाणी घातल्यानंतर मसाल्यासोबत एकदा मिक्स करायचं, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, कुकरचं झाकण लावायचं आणि आता मध्यम आचेवर कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅस बंद करायचा, कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा, मध्यम आचेवर कुकरच्या 5 शिट्ट्या केल्या होत्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि परफेक्ट हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळताना असं लपथपीत मटण किंवा मटण ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे. तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, वरती आलेली तर्री पाहू शकता, एकदम जबरदस्त. आणि यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता, मटणसुद्धा अगदी छान आणि मऊसूत शिजलं आहे. पुढे सुद्धा मी तुम्हाला दाखवतेच. गॅस बंद आहे. आता यामध्ये वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची
आणि आता ही झणझणीत मटण ग्रेव्ही जी हॉटेल आणि ढाब्यावरच्या चवीलाही मागे सारेल अशी तुम्ही भाकरी, फुलका, रोटी, नान, चपाती किंवा गरमागरम भात कशासोबतही सर्व करू शकता. मी या मटण ग्रेव्हीसोबत मस्त गरमागरम भाकरी बनवली होती. आता ही मटण ग्रेव्ही आपण सर्व करूया. तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. अगदी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये ग्रेव्ही मिळते ना तशीच, आणि दिसायला जितकी सुंदर दिसते ना, चवीला याहीपेक्षा जबरदस्त झाली होती. आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहिलीच ना, किती सोपी आहे. तर मग तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने ढाबा स्टाईल ही मटण करी नक्की बनवून पहा. तुम्हाला जर आजचा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.